वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द ॲक्युरेसी इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मित्रांनो, माहिती संकलित करण्यासाठी आयोगाने 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे काय होणार आहे माहिती का? 8व्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी 2030 उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे 8वा वेतन आयोग आपला अहवाल सादर करताना किमान आणि कमाल पेन्शनमधील अंतराचा पुनर्विचार करण्याची शिफारस करणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे काय? म्हणजे काही पदांवरील व्यक्तींना सध्या 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महिन्याला साधारण 1.5 ते 2.25 लाखांपर्यंत पेन्शन मिळते. तर काही पदांवरील व्यक्तींना अत्यंत कमी पेन्शन मिळते. या पार्श्वभूमीवर पेन्शनच्या रकमेची अप्पर लिमिट ठरवण्यात येऊ शकते. याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. मित्रांनो, केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग गठीत केला आहे हे आपणास आता ठाऊक झालंय. अध्यक्ष कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. तर प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य आहेत आणि निवृत्त IAS अधिकारी पंकज जैन हे सदस्य सचिव आहेत. आयोगाने अलीकडेच विविध मंत्रालये, डिपार्टमेंट्स आणि कर्मचारी संघटनांकडून आवश्यक माहिती मागवण्याची मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे यावरून काय लक्षात येतं? आयोग अजूनही माहिती संकलनाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हे जे वेगवेगळे व्हिडिओ फिरतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपलं मनस्वास्थ्य घालवू नका. आपला अहवाल सादर करण्यास आयोगास 2027 उजाडेल. त्यानंतर काय होईल? या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकार एक वेगळी समिती परत स्थापन करेल. शिफारशी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये सुधारणा असा एक टप्पा असतो. त्यानंतर सॉफ्टवेअर सुधारणा, वेतनविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, वेतन निश्चितीसाठी कॅम्प आणि नंतर अंमलबजावणी असा सर्वसाधारण 8व्या वेतन आयोगाचा प्रवास असणार आहे. आणि हे कोणा संदर्भात आहे? आता आपण बोलतोय ते केंद्र सरकारी कर्मचारी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोगाच्या प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा कालावधी वाढू शकतो. कारण केंद्राला जो अहवाल सादर केलेला आहे आयोगाने, तो अहवाल राज्य शासन जशाच्या तसा स्वीकारत नाही. राज्य सरकार स्वतंत्र समिती नेमते. मग अभ्यास, तक्रार निवारण यामध्ये खूप कालावधी जातो. पूर्वानुमानानुसार मी असं म्हणतोय की 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी साधारण 2029 किंवा 30 पर्यंत होऊ शकते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओ आणि बातम्यांवर फार विश्वास ठेवू नका. एक करमणूक आणि टाइमपास करण्याचे साधन म्हणून पहा, चर्चा करा त्याच्यावर, पण गृहीत धरू नका हे आपल्याला असे लाभ मिळणार आहेत. कारण 7व्या वेतन आयोगाचे सर्व सोपास्कार निर्धारित मुदतीत पूर्ण झाले होते. जून 2016 मध्ये घोषणा झाली तरी देखील प्रत्यक्ष आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या त्या ऑगस्ट 2019. हे मी उच्च शिक्षण क्षेत्राबद्दल बोलतोय. मित्रांनो, दुसरा महत्वाचा विषय पेन्शनर्स बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा. पूर्वीच्या म्हणजे 4था, 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर पेन्शनर्स बांधवांसाठी त्यांच्या पदांनुसार वेतन निश्चिती करण्यात आली होती. 8व्या वेतन आयोगाने मात्र पेन्शनर्स व्यक्तींच्या बाबतीत स्वतंत्र शिफारस करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे थोडी काळजी वाढली आहे. काय असतील या शिफारशी ते आज काही सांगता येत नाही. मित्रांनो, आणखीन एक जीवाला घोर लावणारा महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे पेन्शनची अप्पर लिमिट ठरवणे.
काही पदांवरील व्यक्तींना मिळणारी दरमहा पेन्शन साधारण 1.5 ते पावणे 2 लाखांपर्यंत असते महिन्याला. तर काही जणांची पेन्शन 15,000 रुपयांच्या वर जात नाही. ही तफावत, हे अंतर कमी करण्याचा आयोग विचार करीत असल्याचे सांगितले जाते. अप्पर पेन्शनची मर्यादा ठरवण्यात येणार आहे म्हणजे काय? मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उच्च शिक्षण क्षेत्रातलं म्हणजे कॉलेजमध्ये जे काम करणारे प्राध्यापक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे आपला विषय लक्षात येईल. त्यामध्ये अकॅडमिक लेव्हल 15 मध्ये कार्यरत असलेली जी व्यक्ती आहे तिचा मूळ पगार शेवटी 2,24,100 रुपयापर्यंत जातो. या मूळ पगारावर कार्यरत असलेली व्यक्ती प्रोफेसर दर्जाची असते. या व्यक्तीने 40% पेन्शन विक्री केली नसेल तर या व्यक्तीला किती पेन्शन मिळेल हे आपण बघू. मूळ पगार किती सांगितला? 2,24,100. पेन्शनसाठी त्याचे निम्मे गृहीत धरतात. तो किती आला? 1,12,050. त्याच्यावर सध्याचं DI 58%. त्याच्यानुसार 64,989. असे एकूण 1,77,039 ही पेन्शनची रक्कम आहे. आणि हा DA आपण धरलाय जुलै 25चा. जानेवारी 26चा DA आपण धरलेला नाही. आपण मूळ वेतन गृहीत धरून हा हिशोब केला. यामध्ये अशाच श्रेणी आहेत, अशाच अकॅडमिक लेवल आहेत. त्यांचे सुद्धा मूळ पगार कुठले आहेत माहिती का? 2,17,100, 2,18,200. त्यामुळे मिळणारी पेन्शन देखील साधारण 1.5 लाखांपेक्षा जास्त असते. मंडळी, कोणतेही काम न करता पेन्शन स्वरूपात एवढी मोठी रक्कम अदा होते. मित्रांनो, उन्हातान्हात शेतात राबणारे सर्वसामान्य मजूर, कारागीर यांचं हे 6 महिने किंवा वर्षाचं उत्पन्न आहे. त्याशिवाय सहकारी बँका आणि अन्य आस्थापना येथे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन तर अत्यंत कमी आहे. त्यांचा खूप मोठा लढा सुरू आहे. या तफावतीकडे वेतन आयोगाचे लक्ष गेले आहे. त्यामुळे अप्पर पेन्शन लिमिट ठरवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे मात्र पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपणास सांगण्यात आलं होतं की आपली PPO ऑर्डर काढून ठेवा. त्यावरील आपला मूळ पगार म्हणजे शेवटचा लास्ट पे, पेन्शनेबल पे काढून ठेवा. तो कमेंट बॉक्समध्ये तो आकडा टाका. आपण काय फिटमेंट फॅक्टर गृहीत धरलाय? 1.93. कमीत कमी लोक 2 करतायत, 3 करतायत. आपण 1.92 यानुसार गृहीत धरून हिशोब करणार आहोत. याशिवाय या पुढील व्हिडिओमध्ये आपण वेतन आयोगाचा फरक काढण्याचा फॉर्म्युला जाणून घेणार आहोत. म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू आहेत. मात्र प्रत्यक्षात हा वेतन आयोग अंमलात येईल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंतचा फरक, म्हणजे तुम्हाला जर मार्चला लागू झाला तर फेब्रुवारी महिन्याच्या पर्यंतचा फरक एरियर्स शासन देत असते. ही फरकाची रक्कम काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. त्यासाठी ड्यू, ड्रॉन आणि डिफरन्स असे तक्ते तयार करावे लागतात. ड्यू म्हणजे तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार वाढीव मिळालेली रक्कम. ड्रॉन म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात आलेली रक्कम. आणि डिफरन्स, फरक, अशी एक पद्धत असते. त्याच्या काही फॉर्म्युला आहेत. त्याबद्दल आपण पुढील भागामध्ये माहिती घेणार आहोत. 1-2-4 रकमा घेऊ आणि हिशोब करून बघू, म्हणजे आपला हा विषय लक्षात येईल. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याबद्दल आपल्याला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत नोंदवा. जय हिंद.